मृत्यू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊया। समोरून आपल्याला एक्सप्रेस येताना दिसते, पुष्पक एक्सप्रेस ही येत होती आणि त्यामध्ये चेन पुलिंग झालेलं आहे। चेन पुलिंग नंतर आपण दृश्यांमध्ये बघतोय ज्या पद्धतीने ही ट्रेन आली, चेन पुलिंग झालंय, रेल्वे थांबलेली आहे आणि बाजूने कर्नाटक एक्सप्रेस आपल्याला भरधाव वेगाने जाताना दिसते आणि काही खाली उतरलेले प्रवासी होते, त्यांचा धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे। दोन आजूबाजूला ट्रॅक असल्यामुळे काही प्रवासी खाली उतरले होते, त्याच्या बाजूला एक पूल सुद्धा होता। दुसऱ्या बाजूला ट्रॅक असल्यामुळे ट्रॅकवर अनेक लोक उतरलेली होती आणि भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसली आणि धडकेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते। रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने चेन पुलिंग झाली त्यानंतर काही प्रवासी खाली उतरलेत आणि प्रवासी खाली उतरल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरून एक रेल्वे येत होती, कर्नाटक एक्सप्रेस येत होती, दिल्लीच्या दिशेने जाणारी ही गाडी येत असताना लोकांना त्याचा अंदाज आला नाही आणि या धडकेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते। पुष्पक एक्सप्रेसचा हा भीषण अपघात झालेला आहे। एका बाजूला आपण ज्या ठिकाणी अपघात झाले तिकडची दृश्य बघतोय, तर दुसरीकडे हा अपघात नेमका कसा झाला हे ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण समजून घेतोय। पुष्पक एक्सप्रेस थांबलेली आहे आणि भरधाव वेगाने जाणारी कर्नाटक एक्सप्रेस आहे, ही या दोन रेल्वे गाड्यांची धडक झालेली आहे। तर पोलीस महानिरीक्षक दत्ता खराडे सध्या आपल्यासोबत आहेत। खराडे सर, काय तुमच्यापर्यंतची अधिकृत माहिती पोहोचते? सध्याचं बचाव कार्य कसं सुरू आहे? आज सायंकाळी 5:15च्या दरम्यान पाचोरा हद्दीमध्ये ह्या दोन ट्रेनच्या मध्ये एका ट्रेनमधून काही नागरिकांना असं वाटलं की धूर येत आहे म्हणून त्यांनी चेन पुल केली आणि त्यांनी उड्या मारल्या पॅनिकमध्ये घाबरून आणि दुर्दैवानं त्याच वेळी दुसऱ्या बाजूने दुसरी ट्रेन येत होती, कर्नाटक एक्सप्रेस, आणि त्या खाली जाऊन काही लोक दगावले आहेत। सध्या दोन्ही ट्रेन त्या ठिकाणाहून आपापल्या पुढच्या स्टेशनकडे निघून गेल्या आहेत। जे जखमी किंवा ज्यांचं काही दुर्दैवी निधन झालं आहे त्या सर्वांचं शिफ्टिंगचं काम चालू आहे, मदत कार्य सुरू आहे आणि अशा काही सध्या तर त्या ठिकाणी सर्व मदतीसाठी काहींना जळगाव हॉस्पिटलला, काहींना चाळीसगाव हॉस्पिटलला असं पाठवलं आहे। त्या ठिकाणी रॅपिड RPF जे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, GRPF, आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्यानंतर मी भुसावळच्या ज्या रेल्वेच्या RM मॅडम आहेत त्यांनाही सांगितलं आहे, ते सर्वजण त्या ठिकाणी येत आहेत, त्यांची कारवाई सुरू आहे। मी पण जात आहे त्या ठिकाणी। आता तशी काही म्हणजे आता फक्त एक्झॅक्ट आकडा मला सांगता येणार नाही, परंतु सर्व जखमींना शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे। बरं, जखमींचा काही आकडा समोर येतोय? 7 ते 8 असावा असा एक प्राथमिक अंदाज आहे, परंतु ह्यात एक्झॅक्टली काही सांगता येणार नाही कारण ते काम सुरू आहे अजून। आणि आता ॲम्ब्युलन्स वगैरे आपण पाठवल्यात, स्थानिक लोकांची मदत, लोकप्रतिनिधींची मदत आपण घेतो त्या ठिकाणी। बरं, त्याच्या आजूबाजूला नेमकं गाव किती लांब आहे? तिकडनं मदत मिळायला काही मदत होतीये का? होय, मदत मिळते कारण आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींचाही संपर्क साधलाय, इतर सर्व डिपार्टमेंटचाही आमचं सुरू आहे, त्यामुळे ती कारवाई आता सुरू आहे। कराळे सर, जसं दृश्यांमध्ये बघायला मिळतंय त्याच्या आजूबाजूला मोठं माळरान बघायला मिळतंय, एका बाजूला पूल बघायला मिळतोय, त्यामुळे बचाव कार्य करताना अडचणी पण येताना काही बघायला मिळत आहेत। तर कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू आहे? यासाठी सर्व डिपार्टमेंट्सचं आम्ही योगदान घेत आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। अंधारामुळे अडचण येऊ नये यासाठी तिथं पहिल्यांदा लाईटची व्यवस्था करणं, ॲम्ब्युलन्सेस आम्हाला रेल्वे अथॉरिटीजनी मागवले तर त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्सेस तिकडे पाठवले आहेत। अशा प्रकारची कारवाई सुरू आहे। तिथं जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये आधी त्यांना फर्स्ट एड देऊन रवाना करणं, काहींना डायरेक्टली रवाना करणं असं सुरू आहे। बरं, निश्चित धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपल्यासोबत माझे सहकारी न्यूजरूममधून विलास सध्या आपल्यासोबत आहेत। विलास, अमित, आपण जरा प्रेक्षकांना सांगूया की या जो अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भात एक पुष्पक एक्सप्रेस आता लाईव्ह ट्रॅकिंग काय सुरू आहे, पुष्पक एक्सप्रेस कुठे थांबलेली आहे आणि आता कर्नाटक एक्सप्रेस कुठे आहे। कर्नाटक एक्सप्रेस ही मुंबईकडून दिल्लीकडे निघालेली होती आणि आता ती मनमाड आणि जळगावच्या मध्ये आहे। हे लाईव्ह ट्रॅकिंग आता आपण बघतोय, दोन्ही गाड्या पुढे गेलेल्या आहेत असं दिसतंय आपल्याला आणि पुष्पक एक्सप्रेस सुद्धा आता भुसावळच्या जवळ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते, ती मनमाडच्या दिशेने चालली आहे, भुसावळहून मनमाडच्या दिशेने चाललेली आहे। तर हे लाईव्ह ट्रॅकिंग आता आपण बघतोय। डिले आहेत दोन्ही ट्रेन, कारण स्वाभाविक आहे की अपघाताच्या नंतर बराच वेळ ते तिथून थांबून होत्या, पण हा अपघात झाला ते ठिकाण हे आहे, हाच तो भोला ब्रिज आहे, या ब्रिजवरती हा अपघात झालेला आहे। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण दाखवू, हा भोला ब्रिज आहे
नदीवरच्या या ब्रिजवरती 2 ट्रॅक इथं होते आणि या ट्रॅकवर खरं तर प्रवाशांना दुसरीकडे जाता आलं नाही, त्यामुळे हा भीषण अपघात झाला। या दिशेनं म्हणजे एक ट्रेन जात होती दिल्लीच्या दिशेनं आणि दुसरी येत होती मुंबईच्या दिशेनं, त्याच दरम्यान हा अपघात झालेला आहे। हे लाईव्ह ट्रॅकिंग आपण बघूया। कर्नाटक जी आहे ती गाडी आता एक्झॅक्ट इथं आहे, ही मनमाडपासून जळगावच्या दिशेनं, बरोबर। तर ही सध्या दिसते भुसावळ आणि मनमाडच्या मध्ये लाईव्ह ट्रॅकिंग आपल्याला पुष्पक एक्सप्रेसचं दिसतंय। दोन्ही गाड्या आपापल्या दिशेने निघून गेलेल्या आहेत आणि जिथं अपघात झाला या ब्रिजवरती, भोला ब्रिजवरती, तिथं मात्र मदत कार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। निश्चित ज्या पद्धतीने अपघात झाला त्याचा आपण लाईव्ह ट्रॅकिंग सुद्धा आपण बघितलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट केलेलं ते आपण बघूया। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेले असून जिल्हाधिकारी काही वेळात तिकडे पोहोचतायत। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत आहे, अशा प्रकारचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर सध्या घटनास्थळी 8 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी काहीच वेळामध्ये दुर्घटनास्थळी पोहोचतायत। तर जळगावात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। मंत्री गिरीश महाजन हे अपघातस्थळी पोहोचल्याचं सुद्धा सांगितलं। आपण काही वेळापूर्वी त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला होता। साधारण 10 ते 15 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली होती। तर जळगावात ही दुर्दैवी घटना घडली आहे। आपण ज्या ठिकाणची दृश्य बघतो, काही दृश्य आपण ब्लर केलेली आहेत कारण त्यामध्ये मृतदेह बघायला मिळतात। ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात, त्यासाठी ही दृश्य काही ब्लर केलेली आहेत। कर्नाटक एक्सप्रेसची जोरदार धडक बसल्यामुळे त्या ट्रॅकवरती काही लोक होते आणि या लोकांना कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसलेली आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे। त्यामुळे यात जवळपास 10 ते 15 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवलेली आहे। सध्या घटनास्थळी 8 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। मदत पोहोचतीये। जिल्हाधिकारी काहीच वेळामध्ये या दुर्घटनास्थळी पोहोचतायत। तर जळगाव पाचोरा रेल्वे अपघात सध्या समोर येतोय। पुष्पक एक्सप्रेसच्या जवळ हा अपघात झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस या आपापल्या दिशेने जात होत्या। पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने तर कर्नाटक एक्सप्रेस ही दिल्लीच्या दिशेने जात होती। पुष्पक एक्सप्रेसची इमर्जन्सी जी चेन आहे ती खेचलेली होती, त्यामुळे ही रेल्वे थांबलेली होती आणि रेल्वे थांबल्यानंतर काही प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरती उतरलेत आणि समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसचा अंदाज या प्रवाशांना आलेला नाही आहे। त्यामुळे या धडकेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे। साधारण 10 ते 15 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती सध्या समोर येते। तर सध्याची आपण दृश्य बघतोय ती पुष्पक एक्सप्रेसची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला काही मृतदेह बघायला मिळतात। त्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे तो काही ठिकाणी ब्लर केलेला आहे। ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात। रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आपण सध्या बघतोय, रेल्वे ट्रॅकवरती दोन्ही एक्सप्रेस बघायला मिळतात। एका बाजूला पुष्पक एक्सप्रेस आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक एक्सप्रेस आहे आणि कर्नाटक एक्सप्रेसच्या ट्रॅकवरती जे काही प्रवासी उभे होते त्या ठिकाणी अपघात झालेला आहे। पुष्पक एक्सप्रेसच्या चाकामधून धूर येत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर इमर्जन्सी जी चेन आहे ती खेचण्यात आली होती। त्यानंतर पुष्पक एक्सप्रेस ही भोला ब्रिज या ठिकाणी थांबलेली होती। सध्या आपण काही ताजी दृश्य बघतोय। आता अंधार पडायला लागलेला आहे, त्यामुळे बचाव कार्यात सुद्धा काही अडचणी येण्याच्या शक्यता आहेत। त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। अनेक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आता दाखल झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। जखमी जे आहेत त्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे, त्यांच्यावरती तातडीने उपचार केले जात आहेत। या दुर्घटनेमध्ये 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते। परधाडे रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनच्या जवळच खरं तर अपघात झालेला आहे। भोला ब्रिज या ठिकाणी आणि या ठिकाणीच 2 एक्सप्रेस या आपापल्या ट्रॅकवरून जात असताना अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला असल्याचं महाजन यांनी सांगितलेलं आहे। परधाडे रेल्वे स्टेशन जवळ ही दुर्घटना झालेली आहे।